आणि फायनली आज तो दिवस उजाडला. वी आर गोइंग टू कम्प्लीट वन ऑफ द ड्रीम फ्रॉम आवर बकेट लिस्ट विच इज केदारनाथ ट्रिप. And we all are excited to visit our new state from India, as well as we are more excited to visit the देवभूमी जन्नत. बट त्यासोबत थोडं दुःख पण होत आहे, कारण हे छोटेशा क्यूटशा नन्हेशा शॅडोला सोडून जाणं म्हणजे खूप अवघड. लव यू. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी पूजा. मी आपलं रुजाज वर्ल्ड यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितले की आम्ही चाललो आहोत केदारनाथला. आणि आत्ता आम्ही आहोत नाशिक रोड येथील रेल्वे स्टेशनवर. आवरासावरीच्या गोंधळामध्ये घर ते नाशिक इथला प्रवास किंवा हे जे पण काय होतं ते दाखवायला जमलं नाही, परंतु इथून पुढे यू कॅन स्टे ट्यून विथ अस. आज तारीख आहे 21 सप्टेंबर आणि जेव्हा हे केदारनाथ डायरीजचे ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील तेव्हा थोडा उशीर झालेला असेल, कारण पूर्ण केदारनाथ डायरीज कंप्लीट झाल्यानंतरच मी पोस्ट करेन. तर मग तुम्ही पाहायला विसरू नका आम्ही कुठे कुठे जातो, कसे जातो. आमचा महाराष्ट्र ते उत्तराखंड प्रवास, अर्थातच छोटी चारीधाम यात्रा म्हणजेच केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, ऋषिकेश, हरिद्वार, सोनप्रयाग अशा ज्या उत्तराखंडामधील देवभूमीमधील ज्या प्लेसेस आहेत त्या आम्ही व्हिजिट करणार आहोत. तर तिथे जाण्यासाठी ज्या पण माहिती जसे पण वेज रूट असेल ते आम्ही सर्व सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करू. तर मग तुम्ही पण आमच्यावर थोडं प्रेम दाखवा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आत्ता आम्ही पोहोचून गेलो आहोत मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये. आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे मुंबई टू हरिद्वार. आमची ट्रेन आहे जी की आहे 12:30 वाजता आणि आता वाजले आहे 10. तर आम्ही 2 तास अगोदर पोहोचलो आहोत. आणि आता मस्त गरम गरम चहा आणि मुंबईचा वडापाव खाऊन आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करून घेतो. आणि मी तुम्हाला भेटते पुन्हा. तुम्ही पण ब्रेकफास्ट करून घ्या आणि पुन्हा भेटूयात. मुंबई आणि धावपळ यांची अतिशय चांगली मैत्री आहेत. आणि बघू शकतात सकाळची लगबग, प्रत्येकाला आपल्या जॉबसाठी कॉलेजसाठी जायचं आहे. आणि आता आम्ही ऑटोतून LTT ते वांद्रा स्टेशनपर्यंत चाललो आहोत, कारण आमची हरिद्वारची ट्रेन वांद्रा स्टेशनला लागणार आहे. सरकार चालले आहेत मुंबईचा स्पेशल वडापाव घेण्यासाठी. आणि हे आहे बांद्रा रेल टर्मिनल, तुम्ही बघू शकता. अँड हिअर वी आर वेटिंग फॉर अवर ट्रेन. तर मग हे स्टेशनचा विश्राम कक्ष आहे आणि अंडरग्राऊंड मार्ग. आमची ट्रेन येण्यासाठी 5-10 मिनिट आहे. तर आम्ही मग प्लॅटफॉर्मवर जाऊन थांबतो आहे आणि फायनली आमची ट्रेन आली आहे. गणपती बाप्पा मोरया, महादेव ने बुलाया है, जाना तो पड़ेगा ही. बघू शकतात आमच्या साहेबांना इथे झोप येत आहे. वर्क फ्रॉम होम तर सर्वांनीच अनुभवलं असेल, पण वर्क फ्रॉम ट्रेन हे बघा आमचे शेट ट्रेनमध्ये पण लॅपटॉप काढून काम करायला सुरुवात केली. देवा कसं होईल. चलो बाय बाय मुंबई. आणि ही आहे मुंबईची लोकल ट्रेन. आणि गर्दी बघू शकतात. बोरीवली स्टेशन. हे अतिशय प्रचंड मोठे असे वैतरणा नदीचे पात्र आहे जे एनरूट लागले. पावसाचं वातावरण आहे. ढग आणि डोंगर कसे एकमेकांना टेकलेत बघा दूर दूरपर्यंत.
दिवस तर संपला आहे, झाली आहे संध्याकाळ आणि सूर्य अस्ताला चालला आहे. अतिशय सुंदर असं हे दृश्य आहे. निसर्गाकडे इतके छान छान खजिने आहेत की लाईक सूर्य, झाडं, पूर्ण हिरवळ मनाला मोहून टाकते. आणि त्यात वरतून हळूहळू पडणारा पाऊस म्हणजेच अजूनच मजा. गुड आफ्टरनून मित्रांनो. आणि आता आम्ही थोड्याच वेळात उतरणार आहोत हरिद्वार स्टेशनला. ऑटो तर भेटली. आता ऑटोने आम्ही चाललो आहोत एखाद्या भक्तनिवासमध्ये, कारण आम्हाला इथे एक दिवस स्टे करायचा आहे आणि उद्या सकाळी उठून मग आम्ही केदारनाथची जर्नी स्टार्ट करणार आहोत. आप जाओगे?
आपल्या सर्वांना माहीत असेल, नाशिकला जसा गोदावरी घाट हिंदूंचे एक पावित्र्य ठिकाण मानले जाते, त्याचप्रमाणे हरिद्वार येथे गंगा घाट हे एक पवित्र ठिकाण आहे. हिंदू पुराणानुसार हरिद्वारमध्ये गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात व मोक्ष प्राप्ती होते. त्याचबरोबर चारधामची यात्रा हरिद्वारपासून सुरू करावेत गंगेमध्ये स्नान करून, असा एक समज आहे. आणि गंगा मैया बघू शकतात अतिशय संत पद्धतीने वाहते. जसे की मी आत्ताच म्हटलं, हरिद्वार हे हिंदू धर्मांमधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. गंगा नदीचा हरिद्वार येथे भारतीय उपखंडांमध्ये प्रवेश होतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाशिकमध्ये जसा कुंभमेळा भरतो तसाच कुंभमेळा भरणाऱ्या 4 स्थानांपैकी हरिद्वार हे एक स्थान असून येथे दर 12 वर्षांनी एकदा कुंभमेळा भरला जातो. आणि आत्ताच मागचा जो कुंभमेळा होता लॉकडाऊनमध्ये झालेला, तो हरिद्वार येथे भरला होता. आणि जर तुम्ही तेव्हा या कुंभमेळ्याचे काही न्यूज किंवा काही दृश्य बघितले असेल तर तेव्हाचे हरिद्वार आणि आत्ताचे हरिद्वार बघा, बऱ्याच प्रमाणात बदल झाला आहे. फ्रेश वगैरे होऊन ऑटोतून आम्ही आता मंदिराच्या पायथ्याजवळ पोहोचतच आलो आहोत. उतरतोच थोड्या वेळात आणि मग मी तुम्हाला पुढचं दाखवते. इकडे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आहोत आणि पूर्ण असाच रस्ता आहे. आणि इकडनं हे रोपवे बघा. हे आहे मनसा देवी मंदिर हरिद्वार येथील, आणि जे की असं सांगितले जाते जे की भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते देवी. चला तर मग मी तुम्हाला दाखवते आमची पुढची जर्नी. हे आहे मनसा देवी मंदिर, जी की आपली मनोकामना पूर्ण करते. आणि आता आम्ही चाललो आहोत मंदिराकडे जाण्यासाठी. खालून रोपवे, त्याचप्रमाणे ओघूची ही देखील सुविधा आहे आणि भक्तजन पायी देखील जाऊ शकतात. खालून कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटर अंतर आहे. तर मग मी तुम्हाला भेटते आता पुन्हा वरती गेल्यावर. टिल देन स्टे ट्यून विथ अस. आणि बिंग अ न्यू ब्लॉगर अशा काही मजेशीर गोष्टी देखील घडतात. मला हा व्हिडिओ आमच्या ब्लॉगमध्ये आठवण म्हणून सेव्ह करायचा होता, म्हणून मी ही क्लिप टाकली आहे. असो, मनसा देवी अर्थातच जी माता पार्वती आणि भगवान शंकरांची सगळ्यात शेवटची लहान मुलगी होती, तर तिचे हे अतिशय प्रसिद्ध असं मंदिर हरिद्वार येथे आहे. मंदिर जरा उंचावर आहे, तर मग रस्ता जरा चढणीचा आहे, चालताना जरा दम लागतो. सोबत येताना आपण कापूर, वॉटर बॉटल आणि थोडंसं काहीतरी लाईक शेंगदाणे किंवा फुटाणे नक्कीच घेऊन यावे. आता आम्ही पोहोचलो आहोत मंदिरापर्यंत. रस्ता जरा चढाईचा होता, तर मग दम लागलाय आणि गर्दी बघू शकता तुम्ही. मंदिर जवळ आलं. हे बघा, हे रोपवे आणि इकडे असं देवीला पूजेचं साहित्य. जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो माता. हे बघा, हे मंदिर परिसर. आता आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो आहोत. अथक प्रयत्नांनंतर सर्व घामाघूम झाले. हे बघा आमच्यासारखं. आता आम्ही मंदिरापर्यंत चाललो.
पोचलो आहोत गंगा घाट येथे आणि आरती सुरू होण्यासाठी अजून वेळ बाकी आहे. तोपर्यंत मी तुम्हाला गंगा घाटचा आजूबाजूचा परिसर नक्कीच दाखवेन. चला तर मग. हे आहे देवी गंगा मातेचे मंदिर आणि भाविकांची गर्दी बघू शकता गंगा आरतीसाठी. सर्वजण गंगा आरतीसाठी वेटिंग करत आहेत आणि थोड्याच वेळात आरती सुरू होणार आहे. बघा प्रचंड संख्येने लोक उपस्थित आहेत. वातावरण देखील अतिशय प्रसन्न आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. सर्वजण व्हिडिओ, कोणी कॉल, कोणी फोटोजमध्ये देखील मग्न आहेत. जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी शिकण्यासाठी आहे आणि याच गोष्टी शिकण्यासाठी विविध देशांतून भाविक आपल्या भारतामध्ये येतात. तर मग खूप सारे फॉरेनर्स लोक देखील इकडे आम्हाला भेटलेत. जसे की आपल्या पुराणांमध्ये सांगितले आहे की गंगा नदीमध्ये स्नान केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. तर मग आमचे सरकार आता गंगेमध्ये स्नान करणार आहे. गंगेचे पाणी अतिशय थंड आहे. एक आपल्या फ्रीजमधील बर्फापेक्षा देखील थंड आहे. सिरियसली. हर हर गंगे नमामि गंगे, हर हर गंगे नमामि गंगे, हर हर गंगे नमामि गंगे, हर हर गंगे नमामि गंगे. ओम शिव शंभू हर हर महादेव. बोलो गंगा मैया की जय. आणि इथे मी सरकारांचे पाय धुवत होते तर हा मुलगा इकडून आला आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आप लड़की से क्यों पैर धुलवा के ले रहे हो. गंगा स्नान तर झाले आणि आता थोड्याच वेळात गंगेची आरती सुरू होणार आहे. तर तुम्ही देखील कुठेही जाऊ नका आणि थेट लाईव्ह बघा हरिद्वारवरून गंगा मातेची आरती. सो स्टे ट्यून विथ अस. आणि आरती सुरू होण्या अगोदरचा गंगा मैयाचा हा जय जयकार. संपूर्ण चोबाजूंनी भक्तजनांनी गर्दी केली आहे आणि थोड्याच वेळात आता 2-3 मिनिटांमध्ये आरती सुरू होणार आहे. व्हिडिओ काढेल मी तिचा. आरती सुरू होण्यापूर्वी भक्तजन इथे आपापल्या पद्धतीने दिवा पूजन करतायत. आम्ही देखील केले. आणि इथे गंगा काठावर अनेक वेगवेगळ्या देवदेवतांचे मंदिर देखील आहे. हे आहे गंगा मातेचे मंदिर. यासोबत इकडे लक्ष्मी, कुबेर, भगवान शंकर, विष्णू आणि लक्ष्मी माता यांसारखे अनेक देवदेवतांचे मंदिर आहे. टेस्टिंग चालू आहे.
ते बघू शकतात. गंगा आरती तर झाली, आता लागली आहे प्रचंड भूक आणि हरिद्वारला आलो आणि छोले कुलचे खाणार नाही असं होणारच नाही. चला तर मग या जेवायला. मस्त पोटभर जेवण झाले आणि आता शॉपिंग करतोय थोडीशी. इकडे लोकरीच्या फुलांपासून बनवलेल्या माळा बघतायत आणि हे आहे शंख शिंपल्यांचे दुकान आणि गर्दी बघू शकतात. आता वाजले आहे रात्रीचे 9 ते 9:30, तरीही सगळे दुकान अजूनपर्यंत चालू आहे आणि आम्ही ह्या दुकानातून थोडीशी खरेदी केली घरच्यांसाठी आणि प्रसाद देखील घेतला. शोपीसेसच्या वस्तू आहे. शंख शिंपल्यांपासून निर्माण केलेल्या अतिशय सुंदर अशा सुबक वस्तू इथे तुम्हाला भेटून जातील. त्याचप्रमाणे स्वेटर, शॉल ह्या देखील गोष्टी ह्या मार्केटमध्ये चांगल्या प्रमाणात भेटतात. दर्शन पण झाले, जेवण पण झाले आणि शॉपिंग देखील झाली आणि आता आम्ही चाललो आहोत रूमवर, कारण उद्या सकाळी लवकर उठून जायचं आहे आपल्याला सोनप्रयाग येथे. अर्थातच केदारनाथचा प्रवास उद्या सुरू होणार आहे. चला तर मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, लिव्ह, लाफ अँड लव.